गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आवाज रे. तुमच्या समोर IITians मेडिकल MBBS वाले मुलं बसलेत. तुम्ही काय गोंधळ करताय? विद्यार्थ्याचा एकही सेकंद आवाज आला नाही पाहिजे, पहिले लक्षात ठेवा. काही टेक्निकल गोष्टी किंवा काही त्यांचे एक्सपिरियन्स त्यांच्या शब्दात सांगणार आहे. ओके. प्रज्वल दराडे ॲक्च्युली IIT खरगपूरमध्ये ज्याचं आत्ता सिलेक्शन झालं आहे तो तुमच्यासमोर येतोय. प्लीज प्लीज सीट. हां बरं ठीक आहे. हां ओके. येस. हां. हॅलो एव्हरीवन, माझे नाव प्रज्वल परशुराम दराडे. मी माझं सध्या IIT खडगपूरमध्ये ॲडमिशन झालं आहे. माझी ऑल इंडिया OBC रँक होती 4409. माझी स्कूलिंग मोटेवाकर स्कूलमध्ये झाली आणि फाउंडेशनसाठी मी 7थपासून वाय अकॅडमीला होतो. मग 7th माझी झाली इथं ऑक्टोबरपासनं, पण नंतर मग लॉकडाऊन आल्यानंतर मग सगळं ऑनलाईनमध्ये झालं. मग आम्ही ऑनलाईन क्लास केले आणि मग क्लास करतच मग मला शिक्षकांच्या मोटिवेशननी आणि अग्रवाल सरांमुळं मॅथमध्ये जास्त इंटरेस्ट झाला. मग तेव्हापासून कळालं की आपल्याला जर करिअर करायचं आहे तर मॅथमध्येच करायचं आहे. मग जेव्हा परत क्लासेस चालू झाले 10thमध्ये, तेव्हा मग माझा सगळ्यात जास्त फोकस मॅथ्सवरतीच असायचा. मग तसंच पूर्ण 10thमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हे तिन्ही सब्जेक्ट करत आम्ही म्हणजे 5-6 जणांचा आमचा मोठा ग्रुप होता, पण त्यातले आम्ही तिघांनी मिळून किंवा आपल्याला PCM घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच पुढे IITला म्हणजे त्याची तयारी करायची असं ठरवलं. आणि मग तिघांनीच जे पुढे आम्हाला जे ह्याच्यासाठी जायचं होतं कोट्याला, ते आम्ही ठरवलं. आणि मग तिथं मग आम्ही जे आहे ते सोबत स्टडी वगैरे केली. इथं आम्हाला सरांनी कसं जे मॅथबद्दलचं जे प्रेम आहे ते मेन म्हणजे सरांमुळंच आमच्यामध्ये आलं. त्यांनी आम्हाला तेव्हा एक हे करायला सांगितलं होतं. आम्हाला एक प्रोग्राम दिला होता त्यांनी, आम्ही जेव्हा 10thमध्ये होतो तेव्हा, की तुमचा सगळे जे ग्रुप आहे त्यांनी एक रेफरन्स बुक घ्या अगोदर आणि त्यातले रोज एक 10 ते 15 क्वेश्चन सॉल्व करायला चालू करा. मग महिनाभर तुम्ही तुमच्या बुकमधले क्वेश्चन सॉल्व करायचे. नेक्स्ट महिन्याला तुम्ही ते तुमच्या मित्राला द्यायचा आणि असाच सर्कल करत हे बुक तुमच्या सगळ्यांमध्ये हे करायचं. ज्याने कसं आमचं फक्त एक नाही तर नाही म्हणलं तरी एक 3-4 बुकचा अभ्यास झालेला होता त्यावेळेस. मग ह्याच्यामुळं आमच्या सगळ्यांना पण खूप जास्त फायदा झाला मॅथमध्ये. त्याचाच फायदा आम्हाला नंतर 11th-12thमध्ये झाला. तिथं पण जर बघायचं झालं तर माझा शेड्यूल कसा होता की माझे 11thमध्ये मॉर्निंगमध्ये क्लास असायचे 8:15 वाजता. तर मग मी सकाळी 7-7:30पर्यंत उठून माझं सगळं आवरायचं आणि मग क्लासेसला जायचं. माझे 1.5 तासाचे 3 क्लास असायचे 1:15पर्यंत. मग 1:15पर्यंत क्लास करायचा, नंतर घरी येणे, जेवण वगैरे करणे आणि थोडं फ्रेश होऊन मग अभ्यासासाठी बसायचं. मग एक 3-3:30ला अभ्यासाला बसलं की जोपर्यंत तिन्ही विषयाचा होमवर्क होत नाही, जे पण त्या दिवशी दिलेला आहे, फिजिक्सचा, केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक झाली, इनऑर्गॅनिक झाली, फिजिकल झाली तो, आणि मग मॅथचा, जोपर्यंत रात्री होमवर्क होत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा अभ्यास करायचा. ते तेवढे क्वेश्चन सॉल्व करायचे. 20मधले समजा 10 झाले, 12 झाले, तेवढे होऊ द्यायचे. परत एकदा उरलेले क्वेश्चन ट्राय करायचे. नाही जमले तर मग ऑनलाईनवरती सोल्युशनला जायचं आणि तिथं पण नाही जमलं तर मग मला रूममेट होते, मग मी त्यांची हेल्प घ्यायचो. मग ह्याच्यामधून आमचं ग्रुप डिस्कशन जे होतं स्टडीमध्ये, त्याचा आम्हाला खूप मोठा फायदा झाला. आमचे बॅचेस वेगळे होते, त्याच्यामुळं जे त्यांना शिकवायचे ते त्यांनी मला सांगायचे, जे मला सांगायचे मी ते त्यांना सांगायचो. मग ओव्हरऑल जे हे असलं पाहिजे ग्रुप स्टडीचं, ते आम्हाला खूप जास्त फायदा झाला त्याच्यामुळे तिथं. आणि बस त्याच्यामुळंच आम्हाला पुढे होमवर्कचं बघायचं झालं तर कमीत कमी म्हणजे तुम्हाला एका सब्जेक्टला 2 ते 2.5 तास तुम्हाला देणं गरजेचं आहे. 3 सब्जेक्टचं म्हणल्यानंतर मग 6 ते 7 तास तुमचा झाला पाहिजे रोजचा अभ्यास 9वी 10वीमध्ये. त्याच्या बाकी आवाज रे. तर त्याच्यापेक्षा कमी म्हणलं की मग तुम्हाला जे सब्जेक्टची डेप्थ आहे ती तुम्हाला मिळणार नाही.
तुमचं स्कूलिंगवालं मॅथ तुम्हाला कामाला नाही येणार. जे तुम्ही फाउंडेशनमध्ये मॅथ शिकतो, जे तुम्ही रेफरन्स बुकमधून जे तुम्हाला क्वेश्चन भेटणार आहेत ना, तेच क्वेश्चन तुम्हाला तिथं जे काय म्हणतात आपल्याला उपयोगी ठरणार आहेत. स्कूलचं कसं आहे, जे प्रॉब्लेम सेट आहे समजा जे बुकमधले आहेत तेच पेपरला येणार आहेत, तेच रोज रोज प्रॅक्टिस करायचे. पण तिथं रोज नवीन क्वेश्चन आहेत. मग त्यासाठी तुम्हाला रोज 2-2.5 तासामध्ये जे वेगवेगळे डेप्थचे कॉन्सेप्ट आहेत मॅथमध्ये समजा किंवा फिजिक्समध्ये जरी झाले, ते तुमचं रोज झालं पाहिजे त्याच्यामध्ये. महत्त्वाचा सब्जेक्ट कुठला आहे महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट, ज्याचा रोल IIT क्रॅक करण्यामध्ये सगळ्यात जास्त आहे? आता जसं IITमध्ये बघितलं तर जर तुम्हाला फक्त सिलेक्शन पाहिजे असेल तर तुमची केमिस्ट्रीमध्ये पकड असली पाहिजे. पण सिलेक्शन प्लस जर तुम्हाला रँक चांगला पाहिजे असेल तर तुम्हाला मॅथ पण चांगलं पाहिजे. फिजिक्स दोघांच्या मधलं आहे. फिजिक्स जवळपास सगळ्यांना जमतं, कारण केमिस्ट्री एकदम इझी सब्जेक्ट आहे आणि मॅथ्स थोडा टफ सब्जेक्ट आहे. मग फिजिक्स सगळ्यांना जमतं म्हणून त्याची एवढी अडचण येत नाही. पण केमिस्ट्रीचा पाठांतर होत नाही आणि मॅथचे क्वेश्चन सुटत नाहीत. त्याच्यामुळं केमिस्ट्री आणि मॅथ ह्यांची कशी ही आहे की केमिस्ट्री तुमचं सिलेक्शन करून देणार आणि मॅथ तुमची रँक ठरवणार PCMमध्ये. अच्छा, यांनी मला आत्ता 5 मिनिटापूर्वी एक अनुभव शेअर केला की 3 मित्र आहेत आणि तिघांनी मिळून स्टडी केला आणि तो त्यांना बेनिफिट का होतं तर तिघंजण वेगवेगळ्या बॅचमध्ये होते. वेगवेगळ्या बॅचमध्ये असताना तिघांनी वेगवेगळ्या टीचरच्या आयडिओलॉजीज पकडल्यात आणि जो कॉन्टेंट घेऊन येत आहेत ते एकमेकांसोबत शेअर करत आहेत. सेम पॉवरचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो आहे. ओके, त्यांच्यामध्ये कोणी वीक नाही, कोणी हाय नाही, किंवा आहे थोडंसं इकडे तिकडे, तो पॉईंट वेगळा. पण सगळे मित्र चांगले आहेत हा पॉईंट आहे. मित्र कसे चूज करायचे हे पण तुमच्यावर डिपेंड आहे आणि त्यांनी त्या एका स्ट्रेंथचा फायदा खूप जास्त घेतला आहे आणि तिघही कदाचित सिलेक्ट आहेत. ओके, तिघं पण सिलेक्ट आहेत. ही नॉर्मल गोष्ट नाही, लक्षात ठेवा. 3 मित्र आहेत, 3च्या 3 सिलेक्ट आणि या तिघांनी त्या गोष्टीला खूप प्रॉपरली घेतले. बाकी दोघांचं काय? एक जण इथे आहे वाटतं. ये प्लीज ये ना. नाव तू सांगशील का एकदा? आता तुमच्या पुढे येत आहे विकल्प वंगवाड. त्याचं तो सध्या IIT बॉम्बेमध्ये त्याचं म्हणजे हे झालेलं आहे, त्याला सीट अलॉट झालेलं आहे. माझं नाव विकल्प विठ्ठल वंगवाड आहे आणि माझं सिलेक्शन IIT बॉम्बेमध्ये झालेलं आहे. तर यांनी जे 3 मित्र सांगितले त्यातला एक मी आहे. आणि तो आमिर खानचा मूवी नाही बरं. तर आम्ही तिघंजण कोट्याला गेलो होतो. आम्ही तिघांनी मिळून सोबतच क्लास केला आणि आता सगळी तर स्टोरी यांनी सांगितली आहे. आता नवीन काय सांगणार. हॅलो, एकच मिनिट, मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. IITला लास्ट सिलेक्ट झालेला विद्यार्थी कुठल्या पर्सेंटेजपर्यंत आहे? लास्ट सिलेक्ट झालेला म्हणजे हा सिलेक्ट झाला आहे आणि त्याचं पर्सेंटेज एवढं असायला पाहिजे, एक ॲव्हरेज पर्सेंटेज तर 30%च्या आसपास, 20-30%. 30% मार्क्स मीन्स सिलेक्ट आणि आपल्याकडं कायम आउट ऑफ असतात. म्हणजे तुम्हाला जर आता जसं प्रत्येक वर्षी पेपरच्या डिफिकल्टीवरती वेगवेगळं ठरतं आहे. जसं ह्या वर्षी बघितलं तर ह्या वर्षी 150 मार्काला तुमची जवळपास 5000 रँक होती आणि म्हणजे 5000पेक्षा पण कमीच, एक 4000पर्यंत. पण तेच तुम्ही मागच्या वर्षी बघितलं तर तुम्हाला 180 ते 200 मार्क घ्यावे लागले होते 5000 रँकसाठी. तर म्हणजे पेपरची डिफिकल्टी मॅटर करते. पण मग जास्त मॅटर काय करतं की तुम्हाला कमीत कमी 30% मार्क आले तर तुम्हाला कोणती ना कोणती IIT भेटते. पण जर तुम्हाला 40 to 50% मार्क आले तर तुमच्याकडं ती कॅपेबिलिटी आहे की मला ह्या IITमध्ये ही ब्रांच पाहिजे, त्या IITमध्ये ती ब्रांच पाहिजे. बुक रेफरन्स बुक तुम्ही काय वापरलेत का बाहेरचे? आम्ही 10पर्यंत वापरले होते. त्याच्यानंतर कोचिंग मटेरियल सफिशियंट असल्यामुळं नाही म्हणजे जास्त हे करतात. मॅथचा अभ्यास एकच आहे, प्रॅक्टिस करायची. जेवढी जास्त होईल जेवढी जास्त पुस्तक सोडवशील तू तेवढी तुला जास्त मदत होईल. मल्टिपल बुक्स की सेम बुक्स मल्टिपल टाइम? मल्टिपल बुक्स.
मल्टिपल बुक्स, आणि जी बुक सॉल्व केली त्याचं रिव्हिजन पण व्हायला हवं. त्याचं रिव्हिजन पण करायचे. हां. म्हणजे मॅक्झिमम बुक्स करायचे अंडर 10 मध्ये, हां. जो तुमच्या हे आहे. हां, आता जेवढं- बोर्ड किती मॅटर करतं, बोर्डचे मार्क्स वगैरे किती मॅटर करतं? 10 पर्यंत काहीच मॅटर नाहीत करत, फक्त 12ला 75% क्रायटेरिया आहे तो तेवढा फुलफिल करावा लागतो. ओके, तेवढाच पॉईंट आहे, बाकी नाही. ठीक आहे, मग गरज 10 नाही. नाही 10च्या बोर्डचे मार्क्स किती व्हॅलिड आहेत? 10च्यावर काहीच व्हॅलिड नाही. म्हणजे जेवढं तुम्ही इकडला अभ्यास करेल ना तेवढा तुम्हाला पुढे जाऊन फायदा होईल. नाही, जर एखादा विद्यार्थी आहे नीट. 100 आउट ऑफ 100 आले, तर त्याची लेवल काय असेल कम्पेअर्ड टू 11th स्टार्ट? काहीच सांगता येणार नाही म्हणजे हा, अप्रोच टू लर्निंग, अप्रोचवर डिपेंड करेल. हां म्हणजे तो मार्क कसे मिळवले याच्यावर. हां म्हणजे जेवढा तुम्ही कसं आहे, जे बोर्डचा अभ्यास आहे ना ते लिमिटेड बुकवरती आहे. जे Yes. बुकमध्ये आहे आपल्याला माहिती आहे की मी हे वाचलं की हेच पेपरमध्ये येणार आहे. Yes, मी yes. मॅथ्सचा हे क्वेश्चन सोडवला की माझ्या पेपरमध्ये हेच क्वेश्चन येणार आहे. मग तिथं मार्क घेणं थोडं सोपं आहे. पण जेव्हा तुम्ही 11-12ला जाता, अचानक मुलांनी कधी फिजिक्समध्ये कायनॅमॅटिक्स शिकलेलं नसते, त्यांनी 3D ऑब्जेक्टचं कधी इमॅजिनेशन केलेलं नाही. त्यांना जे जास्तीत जास्त फिजिक्स म्हणलं जे स्टेट बोर्डला आहे तर एक हीट म्हणून टॉपिक आहे बोर्डमध्ये, बस त्याच्यावरतीच क्वेश्चन आहेत. पण जेव्हा डायरेक्ट 11th जातो तेव्हा सायन्स अचानक 3 सब्जेक्टमध्ये डिवाईड होते, फिजिक्स केमिस्ट्री, आणि केमिस्ट्रीमध्ये आणखीन 3 पार्ट. मग तिथं जे फिजिक्स आहे ती खूप जास्त डीपमधली आहे. मग ती शिकण्यासाठी फाउंडेशन करणंच गरजेचं आहे. फक्त बोर्डवरती तिथं मग खूप जास्त त्यांना अडचण होते, तिथं खूप अडचण जास्त येते. मेहनत करावं लागते त्यांना ते फिजिक्स शिकण्यामध्ये वगैरे. येस ते येस, calculation- बेस बनवण्यामध्ये. हां. ओके, यांचं म्हणणं असं आहे की जर बोर्ड वाईज तुम्ही लर्निंग केली तर त्याचे 2 ड्रॉबॅक आहेत. एक म्हणजे सोशल सायन्सवर तुम्ही तुमचा टाईम वेस्ट केला आहे, ऑदर यूज करून इकडचं तिकडं. आता काही पॅरेंट्सच्या डिमांड ॲक्च्युली असतात की बोर्ड पर्सेंटेज, बरोबर आहे, तो वेस्ट ऑफ टाईम आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि या अप्रोचसाठी बरोबर आहे, ज्यांना जेई करायची सेट आहे किंवा नीट करायची सेट आहे त्यांच्या अप्रोचसाठी हा वाला जो पार्ट आहे तो काय होईल, थोडासा वेस्ट ऑफ टाईम होईल, बाकी सफिशियंट आहे. म्हणजे बरोबर. 10चे मार्क जास्त आले तर तुम्हाला कॉन्फिडन्स चांगला येईल. पण जर कमी आले, आता जसं जास्त खूप चांगले पर्सेंटेज नाहीत पण तुमची बाकीच्या सब्जेक्टवरती कमांड जास्त आहे, तर तुम्हाला पर्सेंटेज कमी का आली, तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास केला नाही, जॉग्रफीचा अभ्यास केला नाही, असल्या सब्जेक्टमुळं मग हे सब्जेक्ट तुम्हाला नंतर मॅटरच करणार नाहीत. मग तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे, माझं हिस्ट्री जॉग्रफी सध्या खराब आहे पण त्याचा जे परिणाम आहे ते माझ्या PCB किंवा PCMच्या स्ट्रीमवरती करणार नाही. माझं तेव्हा फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये चांगले मार्क पाहिजेत. आता ह्याचे बोर्डामध्ये चांगले नव्हते पण तरी मॅथमध्ये आउट ऑफ होते आणि केमिस्ट्रीमध्ये आउट ऑफ होते. मग ते तुम्हाला असलं पाहिजे की तुम्हाला तिकडचं पूर्ण जमते फिजिक्स केमिस्ट्री, तर मग तुमच्या बोर्डचे मार्क एवढे जास्त मॅटर नाहीत करणार. मला यांचं 10चं, जर 10th वाले मुलं कॉन्फिडन्स आले, मार्क घेऊन कॉन्फिडन्समध्ये आले, यांचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि डोक्यात बोर्डवाली जी एक्झाम आहे त्याचा अप्रोच सेट झाला फायनल एक्झामला कन्सिडर करून, तर 11वी पण ते त्याच अप्रोचनं लर्न करत असतील का, करतील का? म्हणजे बोर्डची परीक्षा आहे, बोर्डची परीक्षा दिली, तो पेपर डोक्यात आहे की या अप्रोचनं स्टडी केलं म्हणजे रट्टा मारला आहे आणि डोक्यामध्ये ते एक माइंडसेट झालं आहे की असा अभ्यास केला म्हणजे करिअर अचिव्हमेंट आहे किंवा JEE पण अशीच आहे, हे सेटअप होऊ शकतं मे बी. नाही मग जेईमध्ये टाईम मॅनेजमेंट तर म्हणजे सकाळी तर आमचं स्कूल होतं 12-1 वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर जे टाईम होता ते जे आता सरांनी काल आम्हाला समजा असाइनमेंट दिली होती किंवा जे बुक सॉल्व करायचं सांगितलं, मी सांगितलं ना की 10 ते 15 क्वेश्चन रोज करायचे होते, ते त्या टाईममध्ये करायचे, त्या 2-3 तासामध्ये. आणि नंतर माझे 5 वाजता क्लास असायचे, मग 5 ते 9 ते क्लास, आणि नंतर मग 9 वाजता घरी आलं की मग थोडा टाईम, म्हणजे थोडा जास्त टाईम इकडं देणं आणि स्कूलला म्हणजे जेवढा सफिशियंट आहे तेवढाच टाईम, जर आपल्याला पुढे खरंच PCBमध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर. तुमचे असे काही मित्र असतील, हॅलो लक्ष द्या रे, तुमचे असे काही मित्र असतील ज्यांनी 10वीच्या अगोदर फक्त बोर्ड केले किंवा त्यांना बेस कंप्लीट नाही, त्यांना 11वीमध्ये गेल्यावर काही प्रॉब्लेम फेस करायला लागले का? आता हो, म्हणजे आता ज्यांनी फक्त बोर्डवरती फोकस केलं होतं त्यांना म्हणजे 11वीमध्ये कसं अचानक काहीतरी नवीन चालू झालं आहे असं सगळं वाटते की हे तर कधी सांगितलंच नाही, हे तर नव्हतंच कधी आम्हाला शिकवायला. मग त्याच्यामुळं त्यांना तिथं कॅप्चर करताना इनिशियली जर अडचण आली ना की इनिशियल टॉपिक असतात सोपे, पण जर बेस 10thमध्ये नसेल तर मग ते पण अवघड जातात आणि त्याच्यानंतर तर अवघड टॉपिक येणारच आहेत, मग ते पण समजत नाहीत आणि जे तुम्हाला थोडं बहुत समजतं ते कधी पेपरमध्ये येत नाही. त्याच्यामुळं मग फक्त बोर्डचा अभ्यास केल्यानंतर पुढे तर अडचण म्हणजे आहेच, सोबत फाउंडेशनचा अभ्यास तर बऱ्यापैकी असलाच पाहिजे. हां, म्हणजे
आम्ही लॉकडाऊनमध्ये होतो त्याच्यामुळं मी कधी जास्त फोन म्हणजे गेम वगैरे असं मी कधी खेळलं नाही, त्याच्यामुळं 9-10मध्ये बघतच नव्हतो. म्हणजे 6वीपर्यंत तर माझ्या मम्मीच्या मोबाईलला नेटसुद्धा तर ते ह्याच्यासाठी नेटवाला फोन घेतला होता क्लासेस करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर फोन बघायची सवय नव्हती म्हणून कधी मी जास्त फोन पण नाही बघितला. हॅलो. 12th तर मी इंस्टाग्राम स्नॅपचॅटवरती काही नव्हतो. जे एक्झाम झाली त्याच्यानंतरच सगळ्यावरती आलेलो आहे. 10th म्हणजे 12th सुद्धा कधी नव्हतं माझं. आवाज रे. वाय अकॅडमीचा काय बेनिफिट झाला तुम्हा दोघांनाही पर्सनली? की जे मला म्हणजे जी मला आवड निर्माण झाली IIT बद्दल ती मला बहुतेक शाळेमध्ये वगैरे असतो किंवा दुसरीकडे कुठं असतो तर मला झाली नसती. जे शिक्षकांनी सांगितलं, जे शिक्षकांनी गाईड केलं ते खूप महत्त्वाचं ठरलं मला तिकडं जाण्यासाठी. म्हणजे अप्रोच सेट झाला Approach किंवा कॉम्पिटेटिव्ह मध्ये काहीतरी करायचंय करिअर हे माइंडसेट इकडून जनरेट झालं. म्हणजे 7वी-8वी पासूनच माहीत होतं की बाबा PCM घ्यायचं आहे मला, पण जसं 10th जसं आम्हाला जास्त हे माहीत नव्हतं एक्झामचं. प्लीज सगळे आले तर आणखी चांगलं दिसेल स्टेज. या प्लीज. हे ॲक्च्युली सगळे आयडियल आहेत बरं आता तुमच्यासाठी, हे लक्ष ठेवा. माझं नाव देवराज पाटील आहे आणि नीट 2025मध्ये माझा ऑल इंडिया रँक 131 आला आहे आणि EWS कॅटेगरी रँक 7. माझं एम्स दिल्लीमध्ये सिलेक्शन होईल 100%. आणि वाय अकॅडमीमध्ये 7वीपासून मी होतो. तिथून 7वी ते 10वी पूर्ण वाय अकॅडमीमधूनच केलं आहे आणि फाउंडेशनचा खूप फायदा झाला आहे. म्हणजे 11th-12thला अचानक जे 10th नंतर सिलेबसचा जंप आहे, 10thपर्यंतचा सिलेबस आणि 11thचा सिलेबस खूप मोठा जंप आहे. आता आपल्याला 10thपर्यंत काही डायरेक्ट न्यूमरिकल्स नाहीत. फिजिक्समध्ये जरी बघितलो तर असे थेरोटिकल क्वेश्चन्स जास्त आहेत आणि न्यूमरिकल 11thमध्ये डायरेक्ट प्रत्येक चॅप्टरमध्ये न्यूमरिकल चालू होते. आणि मग आम्हाला वाय अकॅडमीमध्ये आपल्याला घेतात असं सगळे न्यूमरिकल आधीपासून, म्हणून माइंडसेट तयार झाला की 11th-12thमध्ये पण आता आधीपासूनच हार्ड क्वेश्चन्स करायची सवय लागली होती आणि असं जास्त काही प्रॉब्लेम आला नाही. म्हणून आणि आधीच चालू केलं होतं मी 10th बोर्डच्या 1 महिना आधी प्रिपरेशन चालू केलं होतं नीटचं. मी लेक्चर्स करत होतो ऑनलाईन आणि 11th-12th मी शाहू कॉलेजमधून केलं आहे. शाहू कॉलेजला स्क्रीनिंग बॅच एम्स बॅचमध्ये लागलो होतं. मग तिथून 11th-12th कंप्लीट केलं आणि शाहूमध्ये सगळे म्हणजे डेली अटेंड करत होतो आणि काही जर डाऊट असतील तर मी घरी पण करत होतो लेक्चर्स. आणि मग PW करायचो घरी. आणि मग बायोलॉजी ग्रुपचा विद्यार्थी आहे हा, बरोबर. मॅथचा काय रोल आहे बायोलॉजी म्हणजे नीट क्रॅक करण्यासाठी? मॅथ किती लागतं? आता असं आमचं नव्हतं की 10thमध्ये मॅथ्स वीक होतं म्हणून 11thला बायो घेतलं आहे. मॅथ्सचा पण खूप गरज असते. 10thमध्ये पण आम्ही आता हे प्रज्वल विकल्प आहेत ह्यांच्यासोबतच मॅथ्स करायचो आणि सगळे ॲडव्हान्स बुक आम्ही पण 10thमध्ये सॉल्व करायचो मॅथ्सचे. आता असं नाही की मॅथ्स आपल्याला येत नाही तर म्हणजे मॅथ्स जर येत असेल तर बायो नाही घ्यावं. मॅथ्सचा पण खूप फायदा होतो. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये मॅथ्स लागणारच आहे आपल्याला. आणि आता एवढं आता डायरेक्ट आता न्यूमरिकल अप्रोच चालू होते 11thमधून, म्हणून जर 10thमध्ये मॅथ्समध्ये वीक असेल तर मग अचानक तेवढा जंप 11thमध्ये येत नाही. म्हणून आपल्याला 10thमध्ये पण मॅथ्स पक्का करणं गरजेचं आहे. आता काही मुलं माइंड सेट करून बसलेले असतात की 10th आता आपल्याला 11thमध्ये बायो ग्रुप घ्यायचा आहे तर मॅथ्सचा अभ्यास नाही करायला पाहिजे. माझे पण मित्र होते 1-2 मॅथ्स सोडून दिले होते, म्हणजे बेसिक जेवढं बोर्डला लागणार आहे तेवढंच करत होते. पण फाउंडेशनचं मॅथ्स पण करणं गरजेचं आहे का बरं की पुढं अचानक जंपमध्ये त्याचा फायदा होतो आहे नक्कीच. म्हणजे तुम्ही जेई करा किंवा नीट करा, नीटमध्ये सुद्धा तुम्हाला मिनिमम बेसिक मॅथची गरज आहे असं त्याचं म्हणणं आहे, बरोबर. माझं नाव रुद्र रवींद्र चिंचनसुरे आहे. मी ह्या वर्षीची नीटची परीक्षा दिली होती. मला माझी रँक AIR 17,900 आहे नीट. अच्छा. हां, माझं JEE मेन्समध्ये पण 99.35% आलं होतं.
पॉवर ऑफ मॅथ. माझं नाव अजिंक्य राम देशमुख आहे. माझा ऑल इंडिया रँक 14,006 आहे आणि मला नीटमध्ये 546 मार्क पडले आहेत. हां, येत होता म्हणजे आला आहे भरपूर वेळेस. पण नाही करायचं गिव्हअप म्हणजे. कशाबद्दल? म्हणजे नीटमध्ये गिव्हअप करण्याला काय रिझन काय होतं? म्हणजे असं म्हणजे अभ्यासच करत होतो. म्हणजे आता गिव्हअप करायचं. हा प्लीज प्लीज. गिव्हअप करायचं म्हणजे आता कधी मार्क वगैरे कमी पडल्यावरती असं वाटतं आपल्याला. पण म्हणजे असं पूर्णच सोडूनच द्यावा असं कधी नाही वाटलं. कारण आधीपासून तोच माइंडसेट होता की करायचं आहे म्हणून आपल्याला. हा गिव्हअपवर म्हणजे जेव्हा असा खूप जास्त अभ्यास करतो आणि जेव्हा मार्क कमी येतात ना आपल्याला, तेव्हा खूप जास्त वाईट वाटतंय. पण मग तुम्हाला जे तुमच्या मम्मी पप्पा बोलायचं जे हे आहे ना, म्हणजे तुमचं मम्मी पप्पासोबत कनेक्शन खूप चांगलं पाहिजे. कारण तुम्हाला त्याच्यामधून बाहेर फक्त तुमचे मम्मी पप्पा आणि मित्रच काढू शकतात. जर त्यांचा जर तुम्हाला चांगला सपोर्ट असेल तर मग तुम्हाला कधीच येणार नाही. जर तुम्हाला आज एखादी एक्झाम दिली आणि तुम्हाला कमी मार्क आले तर लगेच तुम्ही मम्मी पप्पाला सांगितलं पाहिजे की मम्मी मला लो फील होतं आहे, मला चांगलं नाही वाटत. तर मग त्यांनी तुम्हाला काय बरोबर हे सांगायचं आहे ते त्यांनीच सांगू शकतात. असं म्हणजे असं नाही की कधीच लो फील होणार नाही. आता माझाच मित्र होता, त्याला आमची 18 तारखेला एक्झाम होती आणि असं अचानक 10 तारखेला वाटायला लागलं की मला नाही करायचं, मला वापस लातूरला जायचं आहे, मला बरोबर वाटत नाही आहे इथं. मग त्याचे मम्मी पप्पा आले आणि त्यांनी त्याला सांगितलं. मग तो त्याच्यामधून बाहेर निघाला आणि एक्झाम क्रॅक केली त्यानं आणि IIT बॉम्बेला गेला. आणि तो दुसरा कोणी नाही तर तो विकल्पच आहे. स्कूल आणि कोचिंग क्लासेसमुळे सेल्फ स्टडी आणि मल्टिपल बुक सॉल्व्ह करता येत नाहीत, काही सोल्युशन? म्हणजे हां, जर तुम्ही स्कूलला खूप जास्त प्रायोरिटी दिली ना तर मग तुम्हाला थोडासा टाईममध्ये थोडा हे होऊ शकतो. पण जर तुम्ही थोडं चांगलं टाईम मॅनेजमेंट केलं स्वतःचं की बाबा माझ्याकडे एवढाच वेळ आहे, तर मी जर एवढा वेळ एकदम डेडिकेशनं जर मी सोडवायला दिला तर मग तुम्हाला हे भेटेल. पण तेच की तुम्हाला जे तुमचा टाईम आहे ते चांगला युटिलाइज करायला आला पाहिजे. तुमचं मान्य आहे की 6 तास सध्या क्लासला जाईल शाळेतल्या आणि इकडं खूप जास्त वेळ जातो आहे. मग तुम्हाला 5-6 तासच भेटत आहेत, पण ते पण तुम्हाला असे चांगले युटिलाइज करता आले पाहिजेत. मग ते तुम्ही स्वतःच करू शकतो युटिलायझेशन टाईमचं. ते सांगून तेवढं बरोबर नाही जमणार. पॅरेंट्सचा इमोशनली हेल्प किती असायला पाहिजे तुमच्या त्या टायमिंगमध्ये? हां, ह्या टायमिंगमध्ये पॅरेंट्सचा म्हणजे खूप जास्त मोठा रोल आहे. जर तुम्हाला मार्क कमी पडले तर मग पॅरेंट्सनी तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे की आज कमी पडले उद्या नाही कमी पडणार, हे थोडीच आपली फायनल आहे. आपली फायनल तर त्या दिवशी आहे. आज दिवस आपला नसेल पण तो दिवस नक्की आपला आहे हे सांगायला शेवटी आईवडीलच असले पाहिजेत. तुमचे कमी मार्क आले आणि त्याच्यावरून तुम्हाला जज करत असतील तर मग तुम्हाला पण कुठंतरी वाईट वाटतं की बाबा मी एवढं करतो आणि मला मम्मी पप्पा सपोर्ट करत नाही आहेत. तर मग त्या ठिकाणी आईवडिलांचा खूप मोठा सपोर्ट आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं की मार्क्स मॅटर करतात, फायनल नाही. ओके, म्हणजे फायनल एक्झामचे मार्क मॅटर करतात. म्हणजे असं पण टाईम आला आहे की आम्हाला अरे क्लॅप रे. हॅलो, मी प्रज्वलचा पप्पा आहे. त्याच्या या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये आईवडिलांचा रोल त्यांनी जे सांगितलं ना तो खूप मोठा असतो. खरंच आईवडिलांचा रोल खूप मोठा असतो. कारण या तुमच्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये तुमच्या बऱ्याच परीक्षा होतात, पण त्या परीक्षेमध्ये
तुम्ही जेवढा अभ्यास करता तेवढे तुम्हाला मार्क येत नाहीत आणि हा जेईचा किंवा नीटचा प्रवास एवढा सोपा नाही. आता तुम्ही सध्या 8वी 9वी 10वीमध्ये आहेत. तुमचं समजा त्या दृष्टीनं पाऊल चालू आहे. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. ह्याच्यामध्ये मी एकच सांगाल, जे पॅरेंट्स बसले त्या पॅरेंट्ससाठी आपल्या मुलांना नेहमी आपण मोटिवेट करत राहायचं. तू एवढे मार्क. हॅलो हॅलो. हे असं लावून बोलायची माझी पहिली वेळ आहे. मी कधी काही बोललेलो नाही, पण आज प्रज्वलला एवढं बोललं ना, असं वाटलं राव माझ्या जीवनाचं सार्थक झालं. आज तो प्रज्वलच म्हणण्यापेक्षा हे त्याचे 5ही मित्र एक सक्सेसफुल स्टुडंट म्हणून तुमच्यासमोर उभे आहेत. तुमचं पण उद्याच्याला असा नंबर लागू शकतो. तुम्ही पण इथं येऊ शकता, इथं उभा टाकू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, फुल टाईम सध्या जे 8वी 9वी 10वीमध्ये आहेत ना, शाळेचा अभ्यास प्लस तुमचा फाउंडेशनचा अभ्यास करावा लागेल. आता यांनी म्हणले की हा म्हणजे आमचा खूप टॉपर विद्यार्थी आहे. हा राजस्थानमध्ये समजा ही 3 इडियटची बॅच होती आमची, कारण हे 3 जण रूममेट होते. अख्खा गोटा यांना ओळखायचं, लातुरी ओळखायचं, कारण यांचे जे स्कोर होता ना तो खरंच अनबिलिव्हेबल होता. कुठली परीक्षा झाली की नंतर तुम्ही ज्यावेळेस नीटचं जेईची प्रिपरेशन कराल ना, त्यावेळेस एक मार्काचं जे किती मार्क आले काय झालं हे प्रत्येकाच्या आईवडिलाला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला जाणून घ्यायचं असतं. या 3 जणांनी तो स्कोर एवढा बेटर करायचा 100/1. हे 2 स्टार बॅचमध्ये होते, हा आमचा प्रज्वल त्यांच्या स्टार बॅचच्या खालच्या बॅचमध्ये होता. प्रत्येकाला काही स्टार बॅच मिळत नसते, पण तुम्हाला जे बॅच मिळाली आहे त्या बॅचमध्ये तुम्ही तुमचं करिअर करायचं असतं. तुम्ही आतापासून स्टार बॅचचा विचार करू नका, कारण स्टार बॅचमध्ये जाणं एवढं बी काही सोपं नसतं. तुम्ही ज्या बॅचमध्ये जाताल, ज्या बी फाउंडेशनमध्ये असताल किंवा ज्या बी क्लासमध्ये असताल, तुम्हाला जे पण शिक्षक शिकवत असतील त्या शिक्षकांनी जे तुम्हाला सांगतील, म्हणजे आमचा अनुभव आत्तापर्यंतचा, ते फक्त तुम्ही फॉलो करायचं असतं. तुम्ही जास्त इतर काही गोष्टी करायच्या नसतात. तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये एकाग्रता जर ठेवली, फक्त तुम्ही एवढ्याच गोष्टी करायच्या. तुमचे आई पप्पा आणि तुमचे टीचर जे तुम्हाला सांगते तेच करायचं आणि त्यांनी जेवढे तुम्हाला सूचना देतील त्याच सूचनेचं पालन करायचं. कारण तुमचे आई पप्पा आणि तुमचे टीचर तुम्हाला कधीच चुकीचा सल्ला देत नाहीत किंवा चुकीचं कधीच सांगत नाहीत. तुम्ही फक्त या दोघांचं जर ऐकलं, तुमच्या आईवडिलांचं आणि तुमच्या टीचरचं, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खरंच सक्सेसफुल स्टुडंट होताल. आता ही जी 5 जणांची यांची बॅच आहे ना, हे जवळपास 7वीपासूनचे मित्र आहेत. आता हे 5 जण कधी भेटले किंवा आता जर कुठे म्हणजे आता आल्याच्या नंतर हे 1-1.5 महिना झालं खूप एन्जॉय करायलेत. आता बाकीचे पण पालक आहेत, बाबा हे 5 जण सोबत आहेत ना, तर असं वाटतं की आम्हाला काही ताण नाही. आता हे 4 म्हणजे 5 जण मित्र आहेत किंवा ह्यांचे आणखी दुसरे पण काही मित्र आहेत, त्या मित्रासोबत आहेत म्हणजे आईवडिलाला काही ताण राहत नाही. तुम्ही असे मित्र निवडावं, तुम्ही सर्वजण असे बना. कारण आपले जर मित्र असतील ना, तर त्यांच्या आईवडिला असं दुसऱ्याच्या मित्राच्या आईवडिलाला वाटलं नाही पाहिजे बाबा माझं पोरगं ह्याच्यासोबत गेले ना, ठीक आहे बिंदास त्यांनी राहिलं पाहिजे. तुम्ही असं स्वतःला बनवा, तरच तुमचं समजा करिअर चांगलं सेट होईल. आणि पुन्हा मी या 5 जणांसाठी एक गोष्ट सांगेल, तुम्ही आता खरंच एक चांगलं सक्सेस मिळवलेलं आहे. तुम्ही सक्सेसच्या म्हणजे उंच शिखरावर गेलेले आहेत. पण आणखी मी तुम्हाला असं म्हणाल की और भी मंजिल बाकी है. आता फक्त काय झालं, तुमचं IITला सिलेक्शन झालं आहे, तुमचं नीटमध्ये समजा MBBS कॉलेजला, तुझा तर एम्सला लागेल, या कॉलेजला लागेल. पण इथून पुढचा 4 वर्षाचा जर्नी पण तुमचा खूप हार्ड आहे. तो 4 वर्षाचा जर्नी तुम्ही व्यवस्थितपणे पाडाल ही आम्हाला खात्री आहे. तुमची ही आतापर्यंतची जी गुणवत्ता होती, ही गुणवत्ता तुम्ही नेहमी कायम ठेवाल ही तुमच्याकडून तुमचे पॅरेंट्स, मी किंवा तुमचे समोर बसलेले पॅरेंट्स हे नक्कीच अपेक्षा करतील की बाबा आतापर्यंतचा तुमचा स्कोर तुम्ही असाच कंटिन्यू करा. आणि तुम्ही सगळ्यांनी समजा या मुलांचं जे करिअर घडलं त्याच्यामध्ये समजा एक पॅरेंट्स म्हणून वाय अकॅडमीचा खूप मोठा रोल आहे. कारण ह्यांनी जे करिअर निवडलं किंवा ह्यांनी जे समजा कोट्याला जायचं किंवा IITची तयारी करायची ते जे निवडलं,
ते फक्त अग्रवाल सरांचे 2 मुलांचे नेहमी फोटो असतात बघा, IITN म्हणून. आणि ते खरंच खूप गुणवान पोरं आहेत, त्यांना खूप चांगले पॅकेज आहेत, म्हणजे ते आपण अपेक्षा करू शकत नाहीत की एवढे त्यांना चांगले पॅकेज आहेत. ते अग्रवाल सरांचं समजा मुलांची प्रेरणा घेऊन, अग्रवाल सरांचं ऐकून, आणि इथं एक आता 2 सर नाहीत, बाकी तुमची टीम पण खूप चांगली आहे. तुमच्या बऱ्याच जणांचा माझा परिचय नाही. तर मग आपण म्हणलं जे मुलांनी शिक्षकांनी सांगितलंय तेवढ्याच फक्त गोष्टी फॉलोअप करायच्या, आणि ह्या गोष्टी टाळायच्या ज्या गोष्टी तुम्ही मम्मी पप्पापासून लपवता, त्या गोष्टी फक्त आयुष्यामध्ये कधीच करायच्या नाही. तुम्ही तुमच्या मम्मी पप्पासोबतचं असं कनेक्शन ठेवायचं की काही जरी मनामध्ये शंका आली तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना बोलून दाखवली पाहिजे. आता प्रज्वल आणि समजा त्याची मम्मी आणि मी, आम्ही त्याच्यासोबत एकदम मित्रासारखं राहतो. त्याला असं कधीच वाटत नाही की माझी मम्मी पप्पाला मी ही गोष्ट कशी सांगू, एकदम फ्री माइंड. आता जवळपास समजा तो आमच्याशी बोलायचा म्हणजे रात्री दिवसभर आम्ही बोलत नव्हतो, संध्याकाळी फक्त बोलायचा. जवळपास आमच्या दोघांचं एक अर्धा तास ते पाऊण तास बोलणं असायचं, कारण एवढी आमची त्याची अटॅचमेंट आहे. आणि खरंच तर मी स्वतःला खूप धन्यवान समजतो की मला प्रज्वलसारखा माझा मुलगा पोटी आला. मी खरंच तुमच्यासमोर ईश्वराचे धन्यवाद मानेल. आणि आजचं तर ह्याचं जे आजचं स्पीच बघून मी तर ना स्वतःला खूप खुश समजतोय, कारण मी कधी ते बघितलंच नव्हतं. मला विश्वासच बसत नाही की प्रज्वल बाबा एवढं बोलू शकतोय. आणि मला त्याच्यातून आणखी हे म्हणायचं आहे की तुमच्यामध्ये जे स्किल आहे ना, ते आहे ते स्किल तुम्हाला मांडता पण आलं पाहिजे, हे पण महत्त्वाचं आहे. आजच्या मार्केटमध्ये काय बोलणाराचे आंबडे विकतात, न बोलणाराचे गहूसुद्धा विकत नाहीत. खरंच या 5 जणांना मी पुढच्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि वाय अकॅडमीचे सर्व पॅरेंट्सच्या वतीनं व माझ्या वतीनं मी आभार मानतो. व काही चुकून जर शब्द गेले असतील तर क्षमस्व. इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. पॅरेंटची वैचारिक लेवलचा विचार करू शकता तुम्ही. ही विचारसरणी असेल तर मुलं निश्चित बनतात. हे लक्षात ठेवा. पॅरेंटचा खूप मोठा रोल आहे. पॅरेंटला काय होतं की काही पॅरेंटच्या डोक्यात एक गोष्ट येते काय की आम्ही अकॅडमीमध्ये आम्ही सोडलं म्हणजे आमचं काम झालं, आम्ही पैसे भरले. तसं नसतं. कायम संस्कार वर्ग नावाचा कॉन्सेप्ट चालू असतो. पॅरेंट्सकडनं मुलं खूप काही गोष्टी शिकत असतात, कंटिन्युअसली. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा एक मेसेज दिला की तुम्हाला अप अँड डाऊन येतील. कधी कधी स्टार्ट मॅच मिळणार नाही, कधी कधी एखादा टीचर लोक असू शकतो, पण सकारात्मक वैचारिकता ठेवा. निगेटिव्ह फेजमध्ये जाऊ नका आणि त्याला चांगला घेऊन तुम्ही तुमचं करिअर सेट करा. आणखी कोणी पॅरेंट्सला जर बोलायचं असेल तर प्लीज या. मी अजिंक्यचा वडील राम मनोहर देशमुख. मी शेतकरी कुटुंबातील असून मी आमच्या घरच्यांनी मला 1985ला इथं शिक्षणासाठी ठेवलं होतं. पण मी दयानंद कॉलेजचा विद्यार्थी असून माझं BCom झालेलं आहे. अजिंक्य लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती आणि मी त्याला कुठल्याच विषयात किंवा कुठल्या तुला हे व्हायचं आहे ते व्हायचं आहे असं कधीच सांगितलं नाही. तुला ज्या ह्याच्यात आवड आहे ते कर. आणि त्याचं एकच आहे की आजचा अभ्यास आज करण्यावर भर होता, त्याच्यामुळं तो आज इथपर्यंत आलेला आहे. तर याच्यात एकच मला सांगावं असं वाटतं की टाईम आजचा जर तुम्ही आजच अभ्यास केला तर बर्डन येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, हा स्टेट बोर्डचा विद्यार्थी असून वाय अकॅडमीचं याच्यात मोलाचं योगदान आहे. कारण इथं CBSE वगैरे पॅटर्नचे त्याला इथं मित्र वगैरे मिळाले आणि त्याच्यामुळं तो घडत गेला. ओके, थँक्यू. सरांचे आभार. क्वेश्चन विचारायचे काही? हां, चला विद्यार्थ्यांच्या आणखी काही क्वेश्चन्स आहेत. हां, बोर्ड्सचे मार्क्स खरेच मॅटर करतात शाहू स्क्रीनिंगसाठी. तुम्हाला शाहूमध्ये जायचं असेल तर बोर्डाच्या मार्कावरून जाण्यापेक्षा स्क्रीनिंग क्रॅक करून गेलेलं कधी पण चांगलं. कारण जे त्यांचं लक्ष स्क्रीनिंगच्या मॅचवरती आहे ती त्याचं
म्हणजे स्क्रीनिंग थ्रो गेलेले मुलं थोडासा बेस असलेले मुलं आहेत आणि जे पर्सेंटेज आहेत त्यांचा बेस नाही आहे, हा थोडासा पॉईंट आहे. आणखी काही मुलांना द्या, कोणाला विचारायचं असेल तर. हां जसं आता तुम्हाला की कोटा चांगला आहे जेईसाठी आणि त्यातून नाही पण शाहू कॉलेज चांगलं आहे का नाही तो सुद्धा शाहू कॉलेज म्हणून लागला म्हणजे जेईसाठी हे केलं जातं. जी मेन्स 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 मध्ये आता आपल्या मार्कवर असते. आता टोटल पेपर 300चा, त्याच्यामध्ये मॅथ्स 100 मार्क्सचा आणि 180ला 99% आले ते, जर पेपर टफ असेल तर मग फिजिक्स केमिस्ट्रीवर आपण तेवढं स्कोर करू शकतो. मॅथ्समध्ये 2 क्वेश्चन अटेम्प्ट केले फक्त मी, फिजिक्स केमिस्ट्रीवर म्हणजे शाहू कॉलेज चांगलं आहे का नाही तुझा एक्सपिरियन्स शाहू कॉलेज जेईसाठी चांगला आहे का? चांगला आहे, पण कोट्यापेक्षा नाही. आता जेईसाठी कोटाच चांगला आहे, पीसीबीसाठी लातूरमध्ये शाहू कॉलेज. येस येस येस. आणखी काही विद्यार्थ्यांना कॅरी करा तुम्ही. आलेत का? हॅलो मी नंदिनी. मला ॲक्च्युली क्वेश्चन आहे की कोणत्या स्कूलला होतात? मी आणि विकल्प आर्यन मोटिवेशनल स्कूलला होतो. BTD इन्फो पार्कला होतो पेठला. मनोज सर अकॅडमी. आता आणखीन एक क्वेश्चन आहे. PCB जर आपण चॉईस केलो तर बायोसाठी काय काय करावं लागेल? बायोचा आता 11-12 मध्ये 100% इन स्टडीज फोकस करावं लागतं. आता काही काही इन्स्टिट्यूटमध्ये बाहेर चालून शिकवतात जे. आता 11-12 मध्ये कसं आपल्याला फक्त टू द पॉईंट अभ्यास करावं लागतं. आता Hand over. आपल्याला खूप पास केला कसं आहे, तर आता नीटमध्ये फक्त इन्साइड इन्व्हेस्ट करतात. 11-12 10th पर्यंत जेवढं जाता येईल तेवढं डीपमध्ये जा सब्जेक्टचा. फिजिक्स केमिस्ट्री बायोमॅथ्सच्या आतमध्ये. शेख सरला विचारा, बोलू का एकदा? एक पर्टिक्युलर पॉईंट करत त्याच्यावर टाकायचं किंवा की ते एक्स्ट्रा अभ्यास होता म्हणजे एक नाही शिकला असतं आपल्या तुम्हाला आज तुमच्या मित्रांनी म्हणायला हरकत नाही किंवा मोठ्या भावांनी म्हणायला हरकत नाही, चांगलं मार्गदर्शन केले. त्यांचे वर्ड लक्षात ठेवा, जे तुमच्या कामाला येणारच आहेत 100%. आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात, जे हिडन पॉईंट आहेत, सगळे नोट करा आणि त्या पद्धतीनं तुमचा अप्रोच सेट करण्याचा प्रयत्न करा. परत आपण त्यांना स्टेजवर बोलायचं का? हां प्लीज. अच्छा माईक देऊ का? एकच मिनट. हेलो हेलो कहाँ से बिलोंग करते हैं आप? हाँ हेलो कहाँ से बिलोंग करते हैं? लातूर से. मतलब पहले कहाँ रहते थे? पहले नहीं वो लातूर से. अच्छा. वैसे आप कौन सी रेफरेंस बुक यूज़ करते हैं? 10th तक क्या उसके बाद 10th तक. 10th तक मैथ्स के लिए हम कुछ 10-15 क्वेश्चन से देख सकते हैं 11-12 वाले, और बाकी एमटीजी कर देते हैं फिजिक्स केमिस्ट्री. हाँ, आप सबका मकसद क्या है? अच्छा. और बाकी के मैटर करते हैं कि हम किस फील्ड में हमें ज़्यादा एक्सप्लोर कर रहे हैं और कहाँ पे स्किल डेवलप कर रहे हैं वहाँ पे. हा डन. चला प्लीज आपण या परत थोड्या वेळानंतर तुम्हाला तिकडेच बोलवायचं आहे. एकदा क्लॅप करा रे यांच्यासाठी.